सख्या रे. भाग 52. खोलीत येण्यापूर्वी अक्षरा बराच वेळ दारात उभी राहिली. तिने फोनवर बोट घट केली आणि पुढच्याच क्षणी तिचं कार्ड वापरून दार उघडलं आणि आत आली. एअरपोर्टवर राजवीने सांगितलेला प्रत्येक शब्द स्फोटकासारखा तिच्या मनावर पुन्हा पुन्हा आदळत होता. जेव्हा तिने सांगितलं की जेव्हा अबीर रात्री तिच्यासोबत राहत नाही तेव्हा तो त्या रात्री राजवीच्या मिठीत असतो, याची कल्पना करून तिचा हात थोडा थरथरला आणि फोन हातातून निसटला आणि पायावर पडला. त्यामुळे तिच्या पायाची नाजूक गोरी त्वचा अचानक लाल होऊ लागली, पण तिला ते अजिबात जाणवत नव्हतं. तिला काहीच त्रास होत नव्हता. कदाचित याचं एकमेव कारण तिच्या मनात चालू असलेल्या गोष्टी होत्या ज्या तिला तिच्या पायाकडे लक्ष देण्यापासून रोखत होत्या. काल रात्री तो तिच्यासोबत झोपला होता. त्याने तिला त्यांच्या नात्याला किंमत लावणार नसल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा अक्षराला वाटलं की अबीरला त्यांच्या नात्याला नवीन संधी द्यायची आहे. मग त्याने त्या लिफ्टमध्ये दुसऱ्या स्त्रीचा हात का पकडला होता? तिच्या मनाला जेवढा अबीरवर विश्वास ठेवायचा होता तितकंच तिचं डोकं ते नाकारून राजवीसाठी त्याच्या मनात खास जागेचा विचार करायला भाग पाडत होत. शेवटी तिने मनाला खोटा दिलासा देऊन पटवून दिला आणि स्वतःशीच म्हणाली, नाही नाही, राजवीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मी अबीरवर शंका घेऊ शकत नाही. त्यांचा नेचर प्रेम करणारा नाहीये. ते कधीही कोणावर प्रेम करणार नाही. मग ते राजवीवर प्रेम का करतील? असं म्हणत त्याने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिने स्वतःला शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण या सर्व गोष्टींबद्दल जेवढं शक्य होईल तितकं ती स्वतःला विचार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होती. जेवढा ती विचार करत नव्हती तेवढं तिचं मन त्याच दिशेने जात होतं. शेवटी ती सोफ्याच्या काठावर बसली, जणू तिची सारी ताकद संपली होती आणि रिकाम्या बेडरूमकडे बघू लागली. तिचं मन भीतीने भरून येऊ लागलं. अबीरवर विश्वास ठेवायचा आणि त्याच्यावर विश्वास न ठेवायचा हे दोन विचार. तोच बराच वेळ तिचं मन भांडत राहील आणि मग अचानक खोलीचा दरवाजा उघडल्याचा मोठा आवाज तिच्या कानावर पडला. किंचित डोकं वळवून तिला अबीर तिथे उभा असलेला दिसला. त्याचे डोळे नेहमी सारखेच होते. ते बघून अक्षराला काहीच अंदाज येईना आणि हळूच ती तिथून उठली आणि तिच्या पापण्या खाली करू लागली, जणू तिला अबीरचं बोलणं टाळायचं होतं. राजवी आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल कन्फर्मेशनबद्दल ऐकण्यापासून स्वतःला वाचवायचं होतं. म्हणून अबीरने काही बोलण्यासाठी ओठ हलवले तेव्हा अक्षरा ते शब्द ऐकण्याआधीच पटकन बोलली, जेणेकरून अबीर असं काही बोलू नये ज्यामुळे तिचं हृदय पिळवटून जाईल. ती म्हणाली, काल रात्रीच्या आपल्या जवळीकीची काय किंमत लावणार आहे तुम्ही? तिचे हे शब्द ऐकून अबीरच्या डोळ्यात एक विचित्र नजर येऊ लागली. जणू काही त्याने हे सर्व कधीच सुरू केलं नव्हतं. अक्षराच्या प्रश्नाचा विचार करून त्याचे डोळे थंड झाले आणि भुवया उंचावल्या. हे असं होत जसं त्याला त्याच्या मनात अचानक काहीतरी आठवलं होतं. काल रात्री तो काय बोलला होता ते अक्षरा विसरली होती. याचा अंदाज तिच्या प्रश्नावरूनच लावता आला येत होता. मात्र ही गोष्ट अबीरच्या मनात राहिली होती की काश त्या प्रेमळ क्षणांमध्ये त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सर्व काही तिला आठवत असती. म्हणून त्याने थोडंसं डोकं हलवलं आणि त्याच्या समोर उभ्या असलेल्या ठेंगण्या मुलीकडे पाहिलं आणि सपाट पण कर्कश भावनेने विचारलं, प्रत्येक वेळी मी स्वतः ठरवतो तुला काय द्यायचं ते. पण आता मला वाटतंय की मी तुझ्या इच्छेबद्दल देखील विचारलं पाहिजे. सांग मला, तुला काय किंमत हवी आहे? अक्षरा गप्प होती. तिचं डोकं अजूनही जमिनीवरच बघत होतं. अबीरच्या अशा विचित्र उत्तरावर तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याची म्हण खरी ठरत असल्याचं तिला या क्षणी स्पष्टपणे समजलं. काहीही बोलण्याआधी बराच वेळ घेतला आणि शेवटी तिच्या नेहमीच्या शांत आणि गोड आवाजात म्हणाली, मला नाही माहिती. असंही मला तुमच्याकडून काहीही नको होतं. अच्छा, अबीरने उत्तर दिलं, जणू तो तिचं ऐकतोय. त्याच्या या रिॲक्शनने अक्षराला जरा सहज वाटू लागलं, ज्यामुळे ती आधी स्तब्ध होऊन सरळ बोलू लागली, मला काल त्या मुलांपासून वाचवल्याबद्दल थँक्स आणि सॉरी सुद्धा. माझ्यामुळे, म्हणजे मला शोधण्यात तुमचा खूप वेळ वाया गेला असेल. असं म्हणत अक्षराने डोकं वर करून अबीरकडे पाहिलं. त्याचा थंड भेद त्याच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होता. तरीही त्याच्या डोळ्यांमधली शांतता तिला अप्रत्यक्षपणे सांगत होती की त्याचा मूड ठीक आहे. म्हणून ती पुन्हा इकडे तिकडे डोळे फिरवू लागली आणि पुन्हा एकदा खोलीतील शांतता भंग करत ती म्हणू लागली, काल रात्री खोलीत आल्यानंतर मी तुम्हाला परेशान केलं का?
अक्षराच्या खऱ्या अस्वस्थतेच्या तुलनेत अबीर शांत आणि गोळा झालेला दिसत होता. जणू काही त्याला अजिबातच पर्वा नाही. तुम्ही मला किती त्रास देऊ शकते? हा हा प्रश्न विचारण्याबरोबरच अबीरने आपली पावकं अक्षराच्या दिशेने पुढे केली आणि तो तिच्या अगदी जवळ पोहोचला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो पुढे सरकत असताना अक्षरा तिची पावले मागे खेचत होती. तो तिच्या इतक्या जवळ आल्याने अक्षराला तिच्या मनात उबदारपणा जाणवू लागला. त्यामुळे तिचे गाल लाजेने थोडे लाल झाले होते. तरीही तिची नजर अबीरवर स्थिरावू शकली नाही आणि ती त्याला पुढे तिच्याकडे येताना जाणवत होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून ती मागे चालत होती. तिचे पावलं मागे घेण्यासाठी ती प्रेसिडेन्शियल स्वीटच्या भिंतीशी आदळली ते तिच्या लक्षातही आलं नाही. ती समोरच्या भिंतीवर आपटली गेली. मग तिला तिच्या हृदयाचे ठोके अचानक वेग वाढू लागले आहेत असं वाटलं आणि अबीरनेही आपल्या दोन्ही हातांच्या मदतीने तिला घेरलं आहे. अक्षराचं अस्वस्थ मन अबीरला स्पष्टपणे समजू शकत होतं. पण अक्षराला तो राजवीसोबत असल्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी तो खोलीत आला होता. त्याने त्याच्या गळ्यातल्या टायकडे बोट दाखवलं आणि विचारलं, तुला टाय कसा बांधायचा हे माहीत आहे का? असं बोलून त्याला अप्रत्यक्षपणे तिला सांगायचं होतं की राजवी फक्त त्याची टाय फिक्स करत होती. त्यांच्यात काही संबंध नाहीये. एवढ्या जवळ आल्यावर अबीरने विचारलं की तिला टाय कसा बांधायचा हे माहीत आहे का नाही. यावर ती आश्चर्यचकित होऊ लागली. त्यामुळे तिने नकळत तिच्या पापण्या त्याच्याकडे वळवल्या आणि मग म्हणाली, काय? मग ती त्याच्याकडे रोखून बघू लागली. ज्यावर अबीरने पुन्हा त्याचे शब्द सामान्य रीतीने पुन्हा सांगितले, तुला टाय कसा बांधायचा हे माहीत आहे का? नाही, अक्षरा निराकारपणे म्हणाली आणि पटकन ती खाली वाकली जेणेकरून ती त्याच्या हाताखालून बाहेर पडू शकेल आणि विभक्त झाल्यावर तिला थोडासा श्वास घेता येईल. पण सध्या त्याच्या तावडीखालून त्याखालून निघून सरळ उभी राहणार त्याच क्षणी अबीरने तिचा नाजूक गोरा हात पकडला आणि परत तिला दाराशी लावलं. त्याने एक हात वर करून तिच्या डोक्याजवळ दारावर ठेवला. तुला टाय कसा बांधायचा हे माहिती नाहीये की तुझ्या सवयीप्रमाणे माझ्याशी खोटं बोलते? प्रत्येकजण त्यांच्या हायस्कूलमध्ये टाय बांधायला शिकतो. तू तिथे शिकली नाहीस का? अबीर सर्वसाधारणपणे आणि सोयीस्कर स्वरात विचारलं. मी कधीच कोणाशी खोटं बोलली नाहीये आणि मी खरं बोलते. मला टाय कसा बांधायचा हे माहीत नाहीये. माझी आई हायस्कूलमध्ये असताना मला टाय बांधून द्यायची. अक्षराच्या तोंडून इतकं ऐकून अबीर सतत तिच्याकडे बघत होता. जणू काही त्याने नवीन काहीतरी वेगळं ऐकलं होतं. त्याचवेळी अक्षराला असं वाटलं की काल रात्रीचं सर्व काही तिला आठवत आहे असं अबीरला समजलं होतं. म्हणून तेव्हापासून तो तिची वारंवार छेड काढत होता आणि तिच्याकडून सत्य ऐकून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होता. तथापि अक्षराने तिच्या शांत भावनेने काहीही उघड होऊ दिलं नाही आणि ती त्याला न पाहण्याचं नाटक करत राहिली. त्यावर अबीर पुन्हा सपाट स्वरात म्हणाला, म्हणजे तू हे कधीच केलं नाही. ठीक आहे, आत्ताच तू हे कर. अबीरचा अचानक टाय बांधण्याचा हट पाहून अक्षरा आणखीनच गोंधळली. ही पहिलीच वेळ होती जेव्हा अबीर पुढे येऊन तिला काहीतरी करायला सांगत होता. तेही तिला कळत नव्हतं. कदाचित त्यामुळेच तिने ओठ चावले आणि त्याच्या डोळ्यात उदास नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. त्यावर अबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणू लागला, ठीक आहे, मला समजलं की तुला हे नाही बांधता येतं. पण जसं की काल रात्रीची किंमत तू मागितलीस आणि तुझी स्वतःचीच काही इच्छा नाहीये. म्हणून मी तुला टाय कसा बांधायचा ते शिकवतो. तू ही किंमत म्हणून घेऊ शकते. तू ही किंमत म्हणून घेऊ शकते. हे शब्द ऐकून तिच्या आतून पुन्हा काही जुन्या जखमेचे ओरखडे जाणवू लागले आणि अनैच्छिकपणे तिचे पाय थोडे थरथरू लागले आणि थंड होऊ लागले. काल रात्री ती मद्यधुंद अवस्थेत असताना तो म्हणाला नाही का, की आता तो त्यांच्या इंटिमेसीची कुठलीही किंमत लादणार नाही. मग का ते टाय बांधण शिकवायला एक किंमत म्हणून वापरत आहेत? तिच्या मनात विचारांच्या वेढण्यामुळे अचानक दोन भुवयांच्या मध्ये काही ओळी उमटल्या आणि तिचं मन उद्विग्नतेने भरू लागलं. यामुळे ती रागाने म्हणाली, तुम्ही पुन्हा आपल्यामध्ये किंमतीबद्दल का बोलत आहात? काल रात्री तुम्ही म्हणालात की तुम्ही आपल्या जवळीकीची किंमत लावणार नाहीत. तर मग हे सर्व का करत आहात तुम्ही? अबीर रूमवर आल्यावर तिनेच किंमत विचारली होती हे लक्षात न घेता अक्षराने त्याला काल रात्रीची एकही गोष्ट आठवत नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. निर्भयपणे तिचा राग त्याच्यावर काढला. त्यावर अबीरला धक्काच बसला. आता त्याला समजलं होते की अक्षराला सुरुवातीपासूनच सर्व काही आठवत होतं. तरीही ती विसरण्याचं नाटक करत होती आणि त्याला स्वतःमध्ये गुंतवून ठेवत होती.
म्हणजे काल रात्री घडलेलं सर्व काही तुला आठवतंय? तर मग काल रात्री तू मला रास्क असं म्हणत अभि एकदम गप्प झाला आणि लगेच अक्षराचा हात सोडून तो तिच्यापासून काही अंतरावर उभा राहिला आणि डोळे मिचकावत तिच्याकडे बघू लागला. त्याचे डोळे प्रश्नांनी घेरले होते, जे फक्त तिच्याकडे बघत होते. हे बघून अक्षराला कळलं हो की कदाचित तो तिला विचारत आहे की ही गोष्ट तिला आठवत आहे तर ती आठवत नसल्याचं नाटक का करते. अबीरच्या या मूक प्रश्नामुळे किंवा कदाचित त्याने काहीही विचार न करता सर्व काही सांगितल्यामुळे अक्षराला स्वतःचीच कीव येऊ लागली आणि नकळत तिची जीभ चावली. काही क्षण काही अंतरावर उभी राहिल्यावर अक्षराला अचानक काहीतरी विचार आला. तिने विषय पूर्णपणे बदलला आणि म्हणाली, काय? काल रात्री मी तुम्हाला खरंच खूप त्रास दिला का? आणि हे रास्क काय आहे? घाईघाईत घसा साफ करत अबीर व्यंग्यात्मकपणे म्हणतो, काही नाही. जास्त विचार करण्याची गरज नाही काल रात्रीबद्दल आणि मी किंमत न लावण्याबद्दल म्हणालो कारण मला तुला लाजवायचं नव्हतं. तू ड्रग्समुळे खूप एक्सायटेड होती म्हणून त्यात तुझी चूक नाहीये. अक्षराच्या तोंडून रास्क शब्द ऐकताच अबीरने पटकन तिला अडवलं. जणू काही अक्षराने काल रात्रीची आणखी आठवण काढायचा प्रयत्न करू नये आणि नाही ते मग तिला आठवेल की काल रात्री त्याने स्वतः तिच्या सर्व गोष्टीत मान्य केल्या होत्या. आणि त्याने तिला स्वतः त्रासही देऊ दिला जसं कोणत्या प्रेमळ जोडप्याप्रमाणे. दुसरीकडे अबीरला पहिल्यांदाच एवढ्या वेगाने स्पष्टीकरण देताना न थांबता बघितल्यावर अक्षराला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं. कारण अबीरचं हे वागणं तिच्यासाठी नवीन होतं. म्हणून तिला पुढे काहीतरी बोलून हा सुंदर क्षण खराब करायचा नव्हता. मात्र त्याचं बोलणं ऐकून हा प्रश्न नक्कीच तिच्या मनात आला की किंमतवाली ही गोष्ट फक्त काल रात्रीसाठीच होती की भविष्यातही अबीर असं काहीही करणार नाहीत. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? आय नो थोडा बोरिंग वाटला असेल पण या नंतरचा भाग आजचा अपलोड करेल तो नक्कीच तुम्हाला आवडेल. बघूया अक्षरा बांधून देते का त्याला टाय. तो शिकवेल अक्षराला. काय होईल माहिती नाहीये ना तुम्हाला? मग माहिती करून घ्यायला वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.